गेली 100 वर्षे ही यात्रा परंपरेने चालत येत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्याच उत्साहात त्याच जल्लोषात ही यात्रा भरवण्यात आली आहे। चला तर मग मित्रांनो आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया। हॅलो गाईस, सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे नागपंचमी आणि आज आपण आलो बोरमधील एक नागोबा ठिकाणी। तिथे आहे जत्रा, तुम्ही पाहू शकता इथे लहान मुले खेळत आहेत। मित्रांनो आहे नागोबा मंदिर, तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर। चला तर मग आतमध्ये जाऊयात। आपण आतमध्ये जाऊन त्या पुजारी काकांकडून थोडी मंदिराबद्दल माहिती घेऊयात। तर मित्रांनो आता आपण आलो नागोबा मंदिरमध्ये। ते काका आहे, त्यांच्याकडे आपण थोडी माहिती करून घेऊया। काका नमस्कार। नमस्कार। किती जुनं मंदिर आहे? हे 100 वर्षापूर्वीचे। किती वर्ष जत्रा भरते? जसं झाले मंदिर तसं बसणं म्हणजे 100 वर्षापासून जत्रा भरते। हो हो। इथं कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत तरी? दगडी नागोबा आहे, पिंड आहे, नंदी आहे आणि पाऊल आहे। अच्छा अच्छा। वर्ष जत्रा भरती नाही? हां, कोरोनाच्या काळात चालू होती का जत्रा? हो तेव्हाही होती ती। काका धन्यवाद। हां, तर या काकाने आपल्याला छान माहिती सांगितली मित्रांनो। जसे की हे काका बोलले, हे मंदिर 100 वर्षापासून जुनं आहे आणि ही यात्रा 100 वर्षाली इथे भरवली जाते। तर इथं आहेत दगडी नागोबा, दर्शनासाठी गर्दी वाढत चालली मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर। तुम्ही जी समोर मूर्ती पाहताय ती आहे नागदेवाची मूर्ती। त्याच्याच बाजूला आहे ही मातीने बनवलेली नागदेवाची मूर्ती। मित्रांनो असे छोटे छोटे स्टॉल वगैरे, लहान मुलांची खेळणी वगैरे। तर मित्रांनो पाहू शकता गर्दी। मित्रांनो पाहू शकता माझ्यासमोर हे आणखी एक मंदिर आहे। इथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम चालू असतो। तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता या यात्रेचे प्रमुख आकर्षण श्रीयाळ शेठ यांची मातीने बनवलेली मूर्ती इथे दर्शनासाठी ठेवली जाते। मित्र इथं कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे, भजनाचा कार्यक्रम चालू आहे, तुम्ही पाहू शकता। तर पाहू शकतो की गर्दी, छोटे मोठे स्टॉल लागलेले आहेत। तुझं नाव सांग, तुझं नाव सांग। अन्वी अजय पवार।